आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भोग देण्याची ताकद सुद्धा देवाच्या नावातच आहे ना. 36,000 वर्षापर्यंत राज्य करण्याचा ध्रुव बाळाला आशीर्वाद कोण दिला? देवाने दिला. आणि राजवैभव भोगण्याचा कंटाळा आल्यानंतर मला आवाज दे आणि शेवटी मी तुला घ्यायला येईल. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद देवाच्या नावात आहे. एक दोन शब्द जरी ऐकायचे चुकले तर तुम्हाला मी काय सांगतो हे काहीच कळणार नाही. कारण लिंक जर तुटली तर माणूस पिक्चर पाहायचा असलं मधून पाहतो का? नाही हो, अगोदर पॉपकॉर्न खात बसतो तिथं सुरू व्हायच्या अगोदर, आणि नंतर मग त्या हेडिंग पासून पाहायला सुरुवात होते. का मधूनच पाहिलं तर स्टोरी काही कळणार आहे का? होय, जी टॉकीज वाले इथं आलेत ना आज आमचे सुशीलजी, जी टॉकीज वाले, म्हणून विचार बघा. त्याच्यामुळे फार लक्ष देऊन आहे का, लक्ष दिलं तर तुम्हाला अभंग कळेल. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही, पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणले याला जाळून टाकलं तर याची राख होते, पुरून टाकलं तर याला किडे खातात, आणि रस्त्यावर फेकून दिलं तर याची विष्ठा तयार होते. विपाई आगीत पडे का भस्म होणे उडे. लक्षात ठेवा बरं का. फारसं या नरदेहाला महत्व नाही आहे. महाराज म्हणतात ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. आजपर्यंत गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरीबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. पण आज पण गरीबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची सुद्धा तीच आहे. जाळून टाकलं की माणसाची राख होते, किडे खातात, नाही तर त्याची विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा फारसं महत्व या नरदेहाला नाही आहे. पण महाराज म्हणले या नरदेहाचा जर विचार केला तर याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. महाराज म्हणले या शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. पण या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं तर शरीर उत्तम चांगले. काही माणसं म्हणतील महाराज काही क्षणापूर्वी तुम्ही आम्हाला म्हणले शरीरासारखं अमंगळ जगाच्या पाठीवर काय नाही, आणि काही सेकंदानंतर लगेच म्हणता की शरीरासारखं उत्तम आणि चांगलं काय नाही. मग आम्ही ऐकणारानं शरीर उत्तम आहे, चांगलं आहे हे म्हणावं का शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे हे म्हणावं? ऐका, तर महाराज म्हणले शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे या मतावर मी ठाम आहे, आणि शरीर उत्तम आहे, चांगलं आहे या मतावर सुद्धा मी ठाम आहे. शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे भजनाविना राहिलं तर, आणि शरीर उत्तम आहे, चांगलं आहे भजन केलं तर. महाराज म्हणले पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व त्यांचा देह पवित्र आहे, जो अच्युताचं सर्व काळ चिंतन करत असतो. आणि जो भजनाविना राहिला त्याच्यासारखं अमंगळ शरीर या जगाच्या पाठीवर दुसरं नाही. आता सांगा मला काय सांगायचं? आर निद्रा भय मैथून सर्व योनी समान. आता कीर्तनात झोपाय पाहिजे का? बोला, कीर्तनात आल्यावर बसाय ऐकाय पाहिजे का झोपाय पाहिजे? बोला, ऐकायला पाहिजे. मग ह्या कुत्रीला कळतं कधी? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम भोगीत. त्याला काय करणार आहे पापाने पुण्य? चला बोला. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ते खोबा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्ट बरोबर आहे नाही? कोणी म्हणलं भांड, अरे इथे उडकं, इथे काळ, इथे एवढ्या व्हरायटी आहेत का आपल्याकडं? चला बोला. नाही. कुत्र्याला भूक लागते, माणसाला भूक लागते. कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा घोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक नाही. हे सगळ्यांना सारखं आहे, हे सगळ्यांना सारखं आहे ना. म्हणून महाराज म्हणले त्यांचा देह पवित्र मानला नाही, जो वदे अच्युत सर्व काळ त्यांचा देह पवित्र आहे. कुणाचा देह पवित्र आहे? पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगानं म्हणावं या नामदेवा, त्यांचा देह पवित्र आहे. नामदेव महाराजांनी आपल्याला पैसे वाटले नाही. आज नामदेव महाराजाच्या नावानं लाखो रुपये जर इथं लोक देत असतील तर पैशापेक्षा मोठं जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. पैशापेक्षा मोठं काय? पैशापेक्षा मोठं आहे देवाचं नाव. माशी पंख पाकडी तव हे सरे. महाराज म्हणले माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो. एवढा माणसाला जाण्यासाठी लागत नाही बरं का, एवढा माणसाला जायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा.
क्षणभंगुर नाही भरवसा. फारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरा आहे पुढचा, मग काय करा राम राम स्मरा आधी. लाहो करा गाठ घाला मूळबंदी, सांडावा उगी उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिगा. महाराज म्हणजे लक्ष देऊन ऐका, मृत्यूची भीती सर्वांना आहे. अभंग बरोबर आहे का बरं? मृत्यूची भीती सर्वांना आहे. सरपंच असला तर गावात घाबरणार नाही, आमदार असला तालुक्यात घाबरणार नाही, खासदार असला जिल्ह्यात घाबरणार नाही, मुख्यमंत्री असला महाराष्ट्रात घाबरणार नाही, पंतप्रधान असला तर देशात घाबरणार नाही. कोण म्हणतं? पंतप्रधानाला सुद्धा मरणाच्या भीतीनं बांगलादेश सोडून भारतात यावं लागलं. मृत्यूची भीती सर्वांना आहे ना. म्हणून पंतप्रधानाला जर भीती नसती साहेब, केंद्रीय साहेब, तर Z+ सुरक्षा सोबत ठेवावी लागली असती का? Z+ सुरक्षा सोबत असते ना. आता इथं अजितदादा महाराजांनी आणले तेव्हा इथं यंत्रणा किती असेल? ते पोलीस वेगळे, श्वान पथक वेगळे, बॉम्ब पथक वेगळं, बरोबर आहे ना. आमच्या आता उद्या पुरुषोत्तम महाराज येणार नाही, आम्ही ते शिंदे साहेबाला SP वगैरे सगळे येतात. मग ते बॉम्ब पथकवाले आले, त्यांनी ते चेक केल्या रूम वगैरे, आणि सगळं चेक झाल्यावर आम्ही त्या दिवाणवर बसलेलो होतो. म्हणे उठो या असे. उठलो तिथून, ते दिवाण उघडला, इसको उठाव बोले. त्याच्या खाली काय ते पाहिलं आणि मग मृदंग पाहिला. म्हणे इसमें क्या आहे? म्हणलं इसमें वाजवणे काय नाही, अंदर काय आहे? म्हणलं अंदर से आवाज आती है, दुसरं काय आहे उसमें तवा आहे का नाही. म्हणजे याच्या आतमध्ये काय आहे म्हणे. म्हणलं हे कीर्तन में बजाने काय म्हणले. अच्छा अच्छा. म्हणलं हे एवढं काय? म्हणे आमच्यावर जबाबदारी असते. इथं जर काही अनुचित प्रकार घडला तर आमच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. हे सगळं तपासणं आमचं कर्तव्य आहे. म्हणजे कशामुळे तपासायचं? मरणाच्या भीतीमुळे. मृत्यूची भीती सर्वांना आहे, मरणाची भीती नाही असा माणूस नाही. आणि मरणाची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात न्या. नंतर पाय धरतो डॉक्टरांचे, डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, मी खूप योजना खाल्ल्या. डॉक्टर साहेब पैसे किती लागू द्या, फक्त मला मरू देऊ नका. डॉक्टर म्हणतात हे बघा, प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात. तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीवकी. अवतारांना जावं लागलं तुम्हाला काय? अवतारांना जावं लागलं. अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे? उपजली या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेचे ते. जन्म आले बाळ. म्हणले यमाचा तडाखा काही साधा आहे, सगळ्यांना जावं लागणार आहे. याचे त्याचे पाय धरतो, पण याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. ऐका आता सुंदर उदाहरण सांगतो. तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात आणि तिथलं जर कुत्र तुमच्या अंगावर धावून आलं, लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात आणि तिथलं कुत्र जर आपल्या अंगावर धावून आलं, माझ्याकडे लक्ष द्या. आता उदाहरण अभंगात प्रवेश एवढ्या उदाहरणानंच होणार आहे. तिथलं कुत्र जर आपल्या अंगावर धावून आलं तर आपण त्याला दगड मारावा का? नाही. त्याला हाड म्हणावं का? नाही. त्याला दगडही मारू नये माऊली, त्याला हाडही म्हणू नये. मग कुत्रा अंगावर धावून यायला लागलं महाराज, दगड मारायचं नाही, हाड म्हणायचं नाही, मग कुत्र्यापासून सुटायचं कसं? ऐका आता, कुत्र्याला दगड मारायचं नाही, हाड म्हणायचं नाही, मग कुत्र्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. कुत्र्याच्या मालकाला आवाज द्या, ओ माऊली, त्या तुमच्या कुत्र्याला आवरा. आणि मग ते माऊली म्हणतील, ऐ टॉमी, काय त्याचं जे नाव असं, चल इकडे. एवढं जरी म्हटलं तर ते कुत्रं भुकायचं बंद होतं. कुत्रे भुकायला लागले ना महाराज की मालकाला सांगावं, त्याला हाड म्हणू नये, त्याला दगड मारू नये, त्यांच्या कमेंटला रिप्लाय सुद्धा करू नये, ते जास्त भुकत राहतात. बरोबर आहे ना. त्यांच्या कमेंटला आता त्याला काही महाराज थोडंच कळणार आहे. कुत्र्याला महाराज कळत असतो. त्या कुत्रीला कळायला का काही एवढा नामवंत महाराज आला ना आपण कसं झोपावं बाबा, तिला काय कळणार आहे. तसं बऱ्याच कुत्र्याला कळत नाही. महाराज नाही कळत, गादी नाही कळत, त्यांचा अधिकार नाही कळत, मग ते भुकतात. भुंक तिथे द्यावे भुंकू, त्याचे शिंकू. कळलं माझं बोलणं? ते भुंकतातच ना. आता त्या भुंकणाऱ्याला आपण काय करणारे महाराज, त्याला काय कळत? मग त्याला हाड म्हणायचं नाही, मग त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारायचं, ओ माऊली, ह्या कुत्र्याला आवड. मग ते माऊली म्हणतील, अय टॉमी चल इकडे. एवढं म्हणलं तरी ते कुत्र गोंडा गोळतं आणि मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहत. कुत्र ऐकतं बरं मालकाचं, कुत्र मालकाचं ऐकतं. मी एक व्हिडिओ पाहिला महाराज, तुम्ही कदाचित पाहिला असेल. एक बाई दुधाचा वाटीत काला करते आणि कुत्र्याच्या समोर ठेवते. माझ्या मोबाईलमध्ये आहे, तो मी दाखवू शकतो तुम्हाला. आणि ते कुत्र काला केलेला भाकरीचा खात नाही. मग ती बाई म्हणते वदनी कवळ राहिले का? आणि मग ती बाई वदनी कवळ पूर्ण म्हणते आणि शेवटी श्री स्वामी समर्थ म्हटलं
की ते कुत्र ते काला खायला सुरुवात करतं. हे वदनी कवळची पण वाट पाहत नाही हो. लक्षात येते माझं पण. आणि ते कुत्र मालकाने हाक मारलं की मालकाच्या पायाजवळ राहून उभं राहत. आता महाराज असतात गेटला आणि कुत्रा असतं मालकाच्या पायाजवळ. म्हणजे माऊली म्हणतात, ओ महाराज, सानप महाराज या आता. म्हणजे सानप महाराजाची काही हिंमत होत नाही त्या कुत्र्याकडे पाहून आत जायची. म्हणजे सानप महाराज गेटवरूनच म्हणतात, अहो ते कुत्र. ते माऊली म्हणतात, अहो टेन्शन घेऊ नका, आता ते तुम्हाला भुंकणारही नाही, तुमच्या अंगावर धावणार सुद्धा नाही. कस काय एवढ्या गॅरंटीनं सांगता? कुत्रा येते. अहो म्हणले आता तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, ते भुंकणार नाही, धावणार नाही. का? त्याचा मालक इथं उभा आहे. त्याचा मालक उभा असताना त्याची हिंमत आहे का तुमच्या अंगावर धावून यायची? तसं काळ ज्याच्या कामाला आहे, तुम्ही त्या काळाच्या पाया पडू नका. महाराज म्हणले त्याच्या मालकाच्या नामाचे पोवाडे. कुत्र्याला हाड म्हणायचं नाही, दगड मारायचं नाही, मग मालकाच्या नावानं हाक मारा. मारा हाक देवा भय आट्टा असे जव काळ असे दुरे ठेला. महाराज म्हणजे त्याच्या नावानं हाक मारा. बरवे झाले आजीवरी उरले ते हरी तुम्हा. बस त्याच्या नावानं हाक मारा. त्याचे पोवाडे गा ज्याचे गरज पवाडे. आता गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. आणि जे उंच स्वरात गाणारे ते लवकर फेमस होतात. कळलं माझं बोल ना. उंच स्वरात गाणारी माणसं लवकर फेमस होतात. नसरत फतेह आली, आवाज उंच होता ना. कळलं माझं बोल ना. आता हे ओंकार असेल, कैलास असेल, बालूबुवा सोरेगावकर नसू द्या इथं, पण आता फेमसच आहेत ना सध्या संप्रदायात. हे नाव आहेत ना या लोकांचे. कशामुळं? उंच गातात. उंच गाणारी माणसं असे लवकर. गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. आभाळ काय व्हायला म्हणतात? बोला, जागे ना तुम्ही. आभाळ काय व्हायलं? गरजायला लागलं. गरज नाही म्हणजे मोठा आवाज करणे. ज्याचे गरजता पवाडे. पवाडे म्हणजे काय? पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे नामस्मरण. गायीन लीळा चरित्र किंवा दिन रजनी हाची धंदा पोवाडे. आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना. अहो शाहीर काय गातो शिवाजी महाराजाचा? पोवाडा. आणि पोवाडा कसा असतो? उंच स्वरात. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, महाराष्ट्राचा प्राण, महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचा छत्रपती शिवाजी महाराजांना निमंत्रणाची पत्रिका. आमच्या येथे श्री कृपे करून आमचे चिरांचे कार्य आहे. या शुभप्रसंगी या मंगल कार्यामध्ये उपस्थित राहून वधूवरास आशीर्वाद द्यावे करावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. शिवाजी महाराजांनी निमंत्रणाची पत्रिका हातामध्ये घेतली आणि तानाजी मालुसरेला सांगितलं, तानाजी तुमची आमचे आवडते सेनापती आहात, पण तुमच्या कुणाच्या लग्नात आम्ही हजर राहू शकत नाही. का? आमच्या मागे एक मोठं लग्न आहे, ते म्हणजे कोंढाणा किल्ल्यावर स्वारी करायची. माघ वद्य नवमीच्या दिवशी आम्ही कोंढाण्यावर स्वारी करणार असं वचन आम्ही महासाहेबाला दिलेलं आहे. तानाजी मालुसरे हे वीर होते, त्या वीराला हे शब्द पटले. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा आपल्या देशाचा, आपल्या राष्ट्राचे एक थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि लग्नात वरदान म्हणून मिळवणार हे आम्हाला शोभत. निर्णय बदलला तानाजी मालुसरेने आणि सांगितलं, एवढी कामगिरी आमच्या पदरात घालणार. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश चालणार. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गडावर स्वारी करतो, गडावर गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्यावर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी दरवाजा उभा शिवाजी महाराजाचा पोवाडा. पोवाडा म्हणजे काय? शिवाजी महाराजाचा जो घडलेला इतिहास आहे तो पोवाड्याच्या स्वरूपात मांडणं हा शिवाजी महाराजांचा पोवाडा. पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना. आता मी जर असं म्हणलं असतं तानाजी मालुसरेनं सांगितलं, त्याला मजा नसते आली. पोवाडा म्हणलं की उंच स्वराचा. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर तेवढं ताकदीनच सांगावं लागेल ना. नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेस फाडला. नसता फाडला तर बरं झाला असतं. बरोबर आहे. गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे नामस्मरण.
भजन करणं म्हणजे पोवाडा गाणं, गुणगान करणं म्हणजे पोवाडा गाणं. काही माणसं म्हणतात हो त्याचे जास्त पोवाडे गाऊ नका, म्हणजे गुणगान करू नका. बरं, माझं बोलणं सोप्या भाषेत आहे. ज्याचे गरजता पोवाडे. पण हे पोवाडे गायला आवडतात का? भजन करायला आवडतं का? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावाने घे. जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत दया असं फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा, व सुधा को कथा लोके को काच को मनिर्वाण. कुठं तुमचं स्वर्गातलं सुधा अमृत आणि कुठं आमचं नामामृत. सुधा अमृत हे माणसाला दीर्घजीवी बनवतं आणि नामामृत हे दिव्यजीवी बनवतं. सुधा अमृत हे अमरत्व देतं आणि नामामृत हे अभयत्व देतं. एवढं देवाचं नाव गोड आहे. म्हणून म्हणतात अमृत हे हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले. हरि का नाम जपो निश्वासर, अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भजन नसल तर त्या जगण्याला अर्थ आहे का? म्हणून गरजता पोवाडे परिणाम कळी काळ पाया पड. काळ पाया पडतो कुणाच्या? जेवढे साधू संत होऊन गेले या सगळ्यांच्या काळ पाया पडलेला आहे. या सगळ्यांच्या काळ पाया पडलेला आहे बरं का. उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली. एकनाथ महाराजांची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी नेमकीच पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. ऐकता ना मावल्या हो? ऐकता ना? जागे आहे ना तुम्ही? तुमचा परवाचा हप्ता जमा झाला नाही का? तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये कोण बसल्या? पोराला शाळा शिकून नोकऱ्या नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्या, तरी एवढ्या टेन्शन मध्ये कोण बसल्या? यायचा एक गोंधळ झाला महाराज. मागे 7-8 महिन्यापूर्वी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक योजना चालू झाली. 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? कळलं ना? करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही? यायनं वय वाढून घेतले. 65चं किती गेलं? 75. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? मध्ये एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्याला कळतं आता हे खोटं आहे, पण काही म्हणता येत नाही. मग तो एवढंच म्हणतो खरं आहे. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला, कार्टाकडे पाहिजे. अधिकारी येडा आहे खाली. अरे बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं 75ला फुकट आहे, मग जळाले का डोळे तू याचा फाड, त्याच्यावर वजन टाकते. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यांचा. पण या बिचाऱ्याला काय माहित, लोकसभेला आणखी एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याची भोगाले, अरे अरे. जिचा परवाचा हप्ता आला तिच्या तोंडावर आनंद मावना. वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. आता कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू आता. विठाला विठाला. ऐका मावल्या, त्या बाईची पोरगी पहिल्यांदाच माहेरातून सासरला नांदायला निघाली. नाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली, पोरगी पहिल्यांदा नांदायला निघाली. आता बघा, पोरगी नांदायला जाणं शुभ काम, आणि अंत्ययात्रेला आपण काय मानतो? अशुभ मानतो ना, बरोबर आहे. मग या बाईच्या मनात आलं, म्हणे माय या महाराजाला आजच मरायचं होतं का? काय म्हणली? माय या महाराजाला आजच मरायचं होतं का? पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि या महाराजाची अंत्ययात्रा इथून चालली, या महाराजाला आजच मरायचं होतं का? एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई त्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. याला म्हणतात कळीकाळ. याला म्हणतात कळीकाळ पाया पडे. ते एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि हे एकनाथ महाराज 7व्या गादीला पुन्हा जन्माला. हे सहजासहजी होऊ शकत नाही. कळलं? या मठाची प्रगती पहिल्यांदा कोणी केली असेल तर
त्या नामदेव महाराजांनंतर एकनाथ महाराजांनी, आणि त्यांनीच सांगितलं होतं की पुन्हा 7व्या गादीला मी या ठिकाणी येणार आहे. हे फक्त एकनाथाच्या जीवनातच होऊ शकतं. कळलं माझं बोलणं तुम्हाला? हे एकनाथाच्या जीवनात होऊ शकतं. हे पहिल्यांदा नाही झालं. दुसऱ्यांदा अंत्ययात्रा चालली तेव्हा खांदेकऱ्याची चर्चा सुरू झाली. एवढा नामवंत महाराज, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही? भावकीला गर्व, शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही? एवढा मोठा मठ आहे, पण आपल्या सहकार्याशिवाय, असं बऱ्याचशा खांदेकऱ्याला वाटतं ना. मग कळलं तुम्हाला आता? हा, जमला. तसं ते म्हणले एवढा मोठा नामवंत महाराज, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही? नाथ महाराज पुन्हा तिरडीवर उठून बसले. त्यांना म्हणले, खाली ठेवा, तुमच्या खांद्याची मला गरज नाही. राजा चाले ते वैभव सांगा ते. हे महाराज महाराष्ट्रात कंधार मध्ये असल्यावरच वैभव नाही. मी पाहिलं ते तेलंगणात गेले तरी याच्यापेक्षा दुप्पट वैभव त्यांचं तिकडे आहे. महाराज म्हणजे आम्ही काय लहाण्याची पोरं थोडी आहे. राजे याची कांता काय भीक माग मनाची या जोगे काय म्हणतात ते कीर्तनामुळे बरं आहे यांचं. अजिबात तसं काही नसतं. जो प्रारब्ध घेऊन जन्माला आला ना महाराज, त्याला काही जरी नाही केलं तर आयत पायावर येतं. आयत कीर्तन करून आमचं नाही एवढं. आता जळतो आम्ही त्याच्यावर, पण करू काय आता? बरोबर आहे. पण आम्हाला स्वाभिमान आहेत, ते आमचे मित्र आहेत. आम्हाला याचा स्वाभिमान. ते आम्हाला आपलं म्हणतात, आम्ही याच्यात आनंदी आहे. ते आम्हाला अंतकरणातून मानतात, आम्ही याच्यात खुश आहे. मोठे जरी असले तर आमचे कोणीतरी मोठे आहेत ना, आम्ही याच्यात आनंदी आहे. बरोबर आहे. दुसरे महाराज असते तर आपल्या तरुणाला चान्स दिला असता का? बोला, मिळाला असता? एवढा मोठा सप्ताह म्हणल्यावर काठी टेकवत महाराज आणले असते. विठाला विठा. माझं बोलणं हे दुसऱ्यांदा. आणि तिसऱ्यांदा महाराजांना ज्याला समाधी घेतली याला म्हणतात कळी काळ पाया पडे. अजून उदाहरण सांगेन मी तुम्हाला. संत सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई लक्ष देऊन ऐका बरं का. आणि माऊली पैठण वरून नेवाशाकडे निघाले. फार लक्ष देऊन ऐका. आणि नेवाशाकडे जात असताना रस्त्याने आळवी लोक दर्शनाला यायची. हे चारी भावंड चालले तेव्हा रस्त्याला ज्या ज्या गावाला कळलं ते लोक रस्त्यावर दर्शनाला यायचे. आता महाराज जर कुठं निघाले आळंदीला वगैरे, जे जे भक्तांना कळलं ते रोडवर येऊन थांबतात. पहिल्यांदा विनंती करतात, महाराज 2 मिनिटं या. महाराज म्हणजे मला वेळ नाही. मग ठीक आहे, आम्ही रोडवर येतो. आणि ती लोक रोडवर आजही येतात. तसं त्या काळी सगळे दर्शन घ्यायला रोडवर येत होते. ऐका मायावर लक्ष देऊन. बऱ्याचशा महिलांनी माऊलींचं दर्शन घेतलं आणि माऊलींना आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. एका बाईनं दर्शन घेतल्यानंतर माऊलींना आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. पण सोबतच्या महिला म्हणल्या, महाराज हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? म्हणले म्हणजे तुम्ही या बाईला आशीर्वाद दिलाय की सौभाग्यवती भव, पण ही समोर जाणारी गर्दी आणि ही अंत्ययात्रा हिच्याच नवऱ्याची आहे. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं, माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. काय नाव आहे नवऱ्याचं? म्हणले सच्चिदानंद. म्हणले सच्चिदानंद आहे, मरल गेले तिरडी जवळ. म्हणले सच्चिदानंदा उठा. महाराज म्हणले, मेले माणूस जिथं उठवेल. मेलेल्या माणसाला जिवंत केलं. ऐकताय लक्ष देऊन. आणि त्या सच्चिदानंद बाबाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. सांगितली माऊलीने, पण लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा. हे इतिहास आहे. याला म्हणतात काळावर विजय मिळव. कळी काळ पाया पडे. तुकाराम महाराजांच्या जीवनातलं घ्या. महाराज म्हणले, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, आणि देशाचा राजा कोण? बोला बोला बोला. पंतप्रधान नाही, चुकीचं आहे. देशाचा राजा राष्ट्रपती. राष्ट्राचा पती, पती म्हणजे मालक. पंतप्रधान हे त्याच्या खालचं पद आहे, लक्षात ठेवा. देशाचा राजा कोण आहे? राष्ट्रपती. पण महाराज म्हणले, या जगाचा राजा कोण आहे? कानडा राजा पंढरीचा. आणि आपला राजा हे इथं बसलाय. इथल्या पंढरीचा राजा हा. लक्षात आलं? कानडा राजा पंढरीचा. ए शांत बसा रे तुम्ही. जावर मा तिकडे चौकदार दोघं पण. मी कुठं जात नाही पाकिट घेऊन. इकडून जा, इकडून जा. ओ दाजी, दाजी
आता मी दाजी म्हणू शकतो, मी जवळ येणे या तालुक्याचा. बरोबर आहे ना? विठाला लक्ष द्या माझ्याकडे. आम्हाला वैकुंठाला जाय, एवढंच उदाहरण आता लक्ष देऊन ऐका, मला थांबायचंय. हा, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे महाराज, सर्वांनाच वैकुंठाला जायची इच्छा आहे. वैकुंठ आवडत नाही असा माणूस नाही. हा पहा, मी आजपर्यंत महाराज वाचता येतं तेव्हापासून आजपर्यंत निधनाच्या पत्रिकेवर मी नरकवाशी वाचलं नाही आजपर्यंत. माऊली बरं का विशालजी, आजपर्यंत मी कधी नरकवाशी वाचलं नाही. कैलासवाशी, स्वर्गवाशी, नाही तर वैकुंठवाशी. 90 आणून मेला तरी वैकुंठवाशी, आणि टाळ वाजून मेला तरी वैकुंठवाशी. मग एका 90त जर वैकुंठ भेटत तर हे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला? बरोबर आहे ना? आजपर्यंत मी नरकवाशी वाचलं नाही. माणूस मेला की ते पत्रिका छापायला जातात, भावकीतला एखादा माणूस, छापा पत्रिका. मग ते पत्रिका छापणार म्हणतं काय करू, कैलासवाशी, वैकुंठवाशी का स्वर्गवाशी? ते आलेले म्हणतात अरे काही बी टाकणार. मग आता ऐका, तुम्हाला कैलासात जायचं का वैकुंठात जायचं का स्वर्गात जायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे. मग बोलून कळते ना तुम्हाला? हा, हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे. स्वर्गवासी केलं ते एखादं म्हणताय अरे ते कैलासवासी कर, एका मिनिटात 2 बटन दाबले की कट, स्वर्गातून पत्ता कट, लगेच कैलासवासी. वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, जाणकार लोकांना कळेल. वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. लक्षात आलं मला? त्यात नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. कोणाला तरी कळलं म्हणून वाजवलं ना त्यानं, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा, त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. महाराज म्हणले वैकुंठ एवढी सोपी गोष्ट आहे. वैकुंठी जावया, वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे करणे नाश किंवा करणे लागे नाश जीवा. वैकुंठाला जायचं असेल तर तपाचा सायास करावा. एवढी सोपी गोष्ट आहे महाराज. तपाच्या सायासाशिवाय काही होत नाही. इथं सगळं सोडून गादीवर बसून राहावं लागतं. कोण माणसं किती तास दर्शनाला येतील सांगता येत नाही, जाग्यावरून उठता येत नाही, मांडी मोडता येत नाही. अरे रात्रंदिवस त्या धोतर घालून असंच राहावं लागतं ना, कारण कोण कधी भेटायला येईल सांगता येतं. आणि 4 भिंतीच्या आत स्वतःला कोंडून घ्यावं लागतं, तेव्हा हे सामर्थ्य उभं राहतं महाराज. लक्षात आलं? हे वैभव उभं राहत असेल तर त्याच्या मागं तप आहे, हे सहजासहजी होत नाही. याच्यासाठी योग भ्रष्ट माणसं लागत असतात. आता ते पुढंच बसल्यामुळं मला फारसं त्यांच्याबद्दल बोलणं उचित नाही वाटत बघा. पण हे एवढं सारं वैभव उभं करणं झोक नाही महाराज. तुम्हाला ही आश्रमाची पद्धत महाराष्ट्र सोडून गेल्यावरच पाहायला मिळेल. ती वृंदावनला, वृंदावन प्रति पंढरी धाकटी पंढरी आपलीच आहे, आणि धाकटं वृंदावन बी उमरज आहे. कारण ही आश्रमाची पद्धत सगळं UP तिकडं उत्तरांचल, हरिद्वार, ऋषिकेश जर गेले, केंद्रीय शास्त्री होते वाटतं ऋषिकेशला, होते ना तुम्ही? बाबांनीच पाठवलं होतं, लक्षात ठेवा. ही पद्धत सगळी तिकडची आहे. आणि आल्यानंतर असं एवढं मन प्रसन्न झालं. मी दर्शन घेतलं, महाराजांना म्हटलं काय सुंदर महाराज मंदिर निर्माण केलं. महाराज म्हणले आपलं काही नाही, ही सगळी नामदेव महाराजाची कृपा आहे. याला म्हणतात पिसे पण मिरवी जगा माझा. एवढं करून त्याचा तीळ मात्र सुद्धा अभिमान नाही. हे फार महत्वाचं आहे. सोपं नाही महाराज, एवढी मोठी गोष्ट. आणि हे उमरज माहीत नाही असा महाराष्ट्रात माणूसच नाही आता. कारण मार्च महिन्यात तुम्ही एवढा दणका उडून दिला, तो दणका लोक विसरले नाही अजून. जाईल त्या रस्त्यानं उमरजचं बॅनर, आणि जाईल त्या रस्त्यानं गाड्या जाणाऱ्या उमरजकडे. कुठं चालले? चलो उमरज. बरोबर आहे ना? चलो उमरज, चलो उमरज. मी बऱ्याच कीर्तनाला आलो का लोक आमचं कीर्तन सोडून कुठं चालले? उमरजला चाललो. म्हणलं इकडं आमचं नाही, इकडं तर काय करता म्हणे तिकडं. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, हे एवढं मोठं वैभव. तेव्हाही महाराजांना माझी आठवण केली. विशालने फोन केला होता, पण मी नाही म्हणलो. पण तो म्हणला कुठं मला एवढा मोठा सप्ताह आहे. आणि मग मी त्याला म्हणलं पागल आहे का, मला सांगावं ना तू मोठा आहे म्हणून. लक्षात आलं का? एवढं मोठं वैभव महाराजाने. हे जोक नाही. आपल्या वारकरी संप्रदायात देवकी नंदनजी ठाकूरला आणणारा पहिला महात्मा कोण असेल तर ते नामदेव. नॅशनल लेवलचे आहेत महाराज. हे एवढी सोपी गोष्ट नाही. आणि या खेड्यात त्यांना 7 दिवस अन्न एवढं ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण हे सगळं मला तर विशाल महाराजांना सांगितलं, म्हणे काय महाराज त्या अन्नदानन काय पंक्ती चालल्या होत्या. आपल्या कथेचं वर्णन
देवकी नंदन ठाकूरनं दुसऱ्या कथेत केलं. ही आपलं विजय आहे, आपला विजय. एवढ्या खेड्याचं वर्णन त्यांनी आस्था चॅनलवर नॅशनल लेवलला सांगावं, ही आपण कमवलेली किंमत आहे महाराज. आणि ही सगळी किंमत, हे सगळं वैभव महाराजांच्या कृपा आशीर्वाद. जे माणसं पाहायला मिळत नव्हते अशी माणसं आपल्या गावात 7 दिवस राहिली. अजून काय मिळून द्यायला पाहिजे बोला. एवढं मोठं वैभव महाराजांना उभं केलं. खरंच सांगतो मी तुम्हाला, याच्यासाठी तपाचं सायासच लागत असतं, सहज होत नाही महाराज.